हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तर सकाळ सकाळी मी पारोशी झोपेतून उठून पाणी पाणी पाहिजे एक मिनटं. ठीक आहे. झोपेतून उठून सकाळ सकाळी काय बनवते तर सगळ्यात आधी चहा. आज रविवार आहे, आणि फ्रेंच फ्राईज आणि माझ्यासाठी चहा. किती छान वाटतं ना. आज मी रात्री राहिलेला भात फ्राय केला आहे, टोमॅटो राईस बनवला आहे. मला रात्रीचा भात टाकणं अजिबात आवडत नाही. मला भातच काय, पण मला काहीच जेवण टाकणं आवडत नाही. आणि प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या नावावरती कमीत कमी घर किंवा जागा तरी घ्यावी असं मला वाटतं. जे मी नाही केलं त्यामुळं आता मी खूप पछतावती आहे. आणि मी आज चालली आहे रांजणगावला. माझी मैत्रीण आहे, ती स्वतःचा प्लॉट घेते आणि त्यासाठी मी तिला सपोर्ट करायला चालली आहे. तर रस्त्याला खूपच असं थंडावा होता आणि अंश गेला होता त्याच्या बाबांसोबत स्विमिंग पूलला, म्हणून मग आम्ही काय त्याला घेऊन गेलो नाही. कारण घरी तो भिजून आला होता आणि एवढा गारठा आहे 2 दिवस झालं, तर म्हटलं नको आजारी पडायला. एक तर 5 तारखेपासून परीक्षा आहेत, उगीच कशाला आणि आपण त्याला घेऊन जा गारठ्यातून. कारण मी स्वेटर घातला, याच्यावरून कळत असेल बाहेर थंडी आहे, पावसाचं वातावरण आहे. तर आम्हाला खरं तर वाघोलीवरून पिकअप होतं, पण मी काही घेतलं नाही पिकअप. म्हटलं आपण गणपती मंदिर तिथं आहे, तर गणपती मंदिराला पण देखील दर्शनाला जाऊया. म्हणून मग मी ना टू व्हीलरच घेतले आणि मग मी निघाले घरातून. आणि आम्हाला पोचायला 1.5-2 तास लागले, कारण हडपसरवरून 1.5-2 तास लागतातच रांजणगावला जायला. आणि तिथून मंदिरापासून मग आम्हाला पिकअप मिळालं या प्लॉटला जायला. प्लॉट खूप छान होते. माझं तर मन करत होतं आपण स्वतःच घ्यावे, पण नाही घेऊ शकले, कारण त्याला डाऊन पेमेंट जास्त करायचं होतं आणि माझ्याकडं काही तेवढा डाऊन पेमेंट सध्या तरी नव्हतं. जिच्यासाठी प्लॉट घ्यायचा होता त्याचं तिचं बुकिंग झालं. आम्ही फक्त बघितलं आणि डेव्हलप एरिया होता, खूप छान होता. कोणाला जर घ्यायचं असेल त्या बाजूला प्लॉट तर मला नक्की कॉमेंट करा, मी नक्की सजेस्ट करेन. आणि बघू शकता आजूबाजूला पूर्ण डेव्हलप एरिया आहे, घरं झालेली आहेत आणि ग्रामपंचायतीचं पाणी देखील आहे तिकडं. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील ना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कमेंट करायला विसरू नका. मी व्लॉग पूर्ण बनवायचा प्रयत्न करते, जास्त मोठे व्लॉग बनवायचा प्रयत्न करते, पण वेळ मिळत नाही. खूप लोकांचं म्हणणं आहे की तुझ्या व्हिडिओजचे व्ह्यूज डाऊन झालेत. हो, कारण आपण जर का डेली व्हिडिओ अपलोड नाही केले ना तर व्ह्यूज डाऊन होतात, कारण कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते. म्हटलं घर बसल्या तुम्हा सगळ्यांना गणपतीचं दर्शन घडवूया. गणपती बाप्पा मोरया. आणि खूप छान दर्शन झालं. आज म्हणावी तितकी गर्दी नव्हती, कारण संडे होता त्यामुळं. आणि बघू शकता मोकळा एरिया होता पूर्णपणे. मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करायला लावूड नाही, फोटो काढायला लावूड नाही आहे, त्यामुळं काय आम्ही आतमध्ये गेल्याच्यानंतर अजिबात फोटो वगैरे नाही काढले. कारण लाईनला उभं राहिलो तेवढंच, जे काही व्हिडिओज शूट केले तेवढेच. बघू शकता पूर्ण एरिया मोकळा आहे. आणि पुढं गेल्यावरती गर्दी लागली आम्हाला, इकडे नाही लागली गर्दी. गर्दी होती पण इतकी नाही. थोडंफार तरी लाईनला उभं राहावंच. तसं तात्काळ दर्शनाचं जे आहे ना ते 100 रुपये होतं VIP पासने. पण मी म्हटलं थोडंफार तरी पुण्य कमवूया, थोडंफार तरी चालूया. झटकीपट कशाला जायचं, 100 रुपये देऊन राहू दे. आमच्या यांना काय फोटोचा मोह आवरला नाही. मग त्यांनी म्हटले एक व्हिडिओ शूट करू देत, मी पण दिसू दे तुझ्या व्हिडिओमध्ये थोडंफार. तर त्यांना हे सगळे व्हिडिओ शूट त्यांनीच केलेत, मी नाही केले. तर खूप छान साईडला गार्डन आहे, फक्त गार्डन बघायला आहे, आतमध्ये काय जाऊ देत नाहीत. आणि छान आहे, नाही जाऊ देत तर. कारण मग माणसं जायला सुरुवात केली की मग चणे फुटाणे हे खात असतात आणि त्याचे रॅपर मग तिथेच टाकणार, घाण करणार. त्यापेक्षा हे असं देखावा बघण्यासाठी तरी छान आहे. आणि यामुळं वातावरण छान राहते, मंदिर परिसर एकदम प्रसन्न राहतो आहे, कारण हिरवळ सगळीकडे आहे. मला हा कलश फार आवडला, मी लग्ना अगोदर इथं आले होते, त्यानंतर मग मी आलेच नाही. आणि लग्नानंतर एवढ्या वर्षाने म्हणजे 6 वर्षानंतर मी इकडं आले, त्यामुळं मला खूप आवडला आणि छान वाटतं इथं. तर तुम्ही हा हा व्ह्यू बघा किती छान आहे. मला हा व्ह्यू खरंच खूप खूप आवडला. किती सुंदर दिसतं आहे ना. इथं एखादं म्युझिक ॲड करावं असं वाटत होतं व्हिडिओला, पण मला खूप घाई गडबड होती आणि त्यामुळे मी काय म्युझिक ॲड केलं नाही. कारण म्युझिक ॲड करायला ना वेळ लागतो. म्हटलं चला तुम्ही नजारा बघून घ्या तोपर्यंत कसं आहे. खूप सुंदर आहे ना बांधकाम इथलं. आणि मध्येच पाऊस यायला लागला, मग थोडीशी भिजलो आम्ही. आणि हा एवढा गॅप होता इथे, वरती काही छप्पर नव्हतं त्यामुळं. आणि हे आहे मंदिर समोर आणि तिथे देवाचं दर्शन होतं, परंतु आतमध्ये गेल्यावरती तर काय व्हिडिओ शूट करताच नाही आला. तर इथं आहे गुप्तदान पेटी.
इथे तुम्हाला काही गुप्तदान करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि तुम्ही घ्या गणपती बाप्पाचं दर्शन, महागणपतीचं दर्शन. गणपती बाप्पा मोरया. तर गाभाऱ्यातला व्हिडिओ मला काही शूट करता नाही आला. मग दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो. मी काय तिथून प्रसाद घेतला नाही. मोदकचा प्रसाद तिथे 50 रुपये भरल्याच्यानंतर मिळत होता. माझ्याकडे कॅश नव्हती आणि मला माहीत नव्हतं की मला मंदिराच्या दर्शनाला तिथे जायला मिळेल आज, म्हणून मी काय त्यानुसार कॅश नेली नव्हती. मग मी जो बाहेर हे प्रसाद घेतला होता तोच घेतला आणि मग तिथून निघून आले. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा विसरू नका. आणि हो, थोडाफार वेळ स्वतःसाठी देखील काढा. आपण कधी स्वतःसाठी वेळ काढत नाही, काम करत बसतो आणि त्या गडबडीत हे सगळं राहून जातं. मला कधीच स्वतःसाठी वेळ काढता नाही आला, ना मुलासाठी काढता आला. तर इथे थोडंसं दर्शन घेतलं आणि इथं अंगारा होता, तो अंगारा लावला. अंश असता तर आज खूप खुश झाला असता. आणि इथे महादेवाची पिंड आहे. चला महादेवाचं पण दर्शन घ्या सगळ्यांनी. हे सगळं यांनी शूट केलं, मी नाही शूट केलं. आणि इथं मी विचार करत होते 50 रुपये कसे हे करू, खर्च करू आणि हे मोदक घेऊ. खर्च करू म्हणजे माझ्याकडं ऑनलाईन पेमेंट नाही होत आणि कारण मी पोस्टाचं अकाउंट वापरते आणि माझ्याकडे कॅशही नव्हते, त्यामुळे माझा विचार चालला होता. आणि ह्यांचं अकाउंट जे आहे ना, हे ह्यांनी वापरतच नाहीत, कारण ऑनलाईन ह्यांनी वापरत नाहीत, कारण त्यांच्यासोबत एक फ्रॉड झाल्यापासून ते ऑनलाईन वापरत नाहीत त्यामुळं. आणि मंदिरातून बाहेर पडताना हे असं हिरवळ आहे. माझ्याजवळ नारळ होता, इथे एक आजी बसली होती आणि त्या पैसे मागत होत्या. मला पुन्हा वाईट वाटलं कारण माझ्याकडे पैसे नव्हते. मग काय करू, काही सुचलं नाही. मग यांनी म्हटले तुझ्याकडे नारळ आहे तो प्रसाद राहू दे करायचा, खडीसाखरेचा प्रसाद आहे, तर त्या आजीला नारळ देऊन टाक आणि खडीसाखरेचा प्रसाद घरच्यांसाठी घे. मग घरी आल्याच्यानंतर 9:30 वाजले होते. काय करणार, जेवणाला काही सुचत नव्हतं. मग पटापटा म्हटलं फ्लॉवर बटाट्याची भाजी बनवून घेऊया आणि अर्धा फ्लॉवर उद्यासाठी डब्याला नेऊया आणि अर्धा आत्ता बनवूया. मग काय, मोहरीचं तेल मस्त असं गरम केलं, त्याच्यामध्ये कांदा घातला, जिरे घातले, टोमॅटो घातलं. लवकर हे सगळं भाजून निघावं म्हणून त्याच्यामध्ये मीठ घातलं, घाटी मसाला आणि हळद घालून चांगलं परतवून घेतलं. टोमॅटो मऊ झालं की त्याच्यामध्ये बटाटा एकदम पातळ बारीक चिरून घातला. त्यानंतर त्याच्यामध्ये फ्लॉवर घातला, परतवून घेतलं आणि वाफेवर शिजवून घेतलं. मला सवय आहे भाज्या वाफेवर जास्तीत जास्त शिजवायच्या. जास्तीत जास्त म्हणजे भाज्या जास्त करून मी वाफेवर शिजवते असं म्हणायचं होतं. भाज्या मी क्रंची होईपर्यंत शिजवते, जास्त शिजवत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून बघा.